तर नमस्कार सर्वांना. तर हा माझा पहिला व्लॉग आहे. जर काही चुकलं असेल ना, तर ह्याच्यामध्ये मला सांगा. कारण मला ह्याच्या आधी कधी एवढा मोठा व्लॉग मी बनवला नाही. फर्स्ट टाईम एवढा मोठा व्लॉग बनवते. तर आम्ही निघालो मुंबईवरून गावी. तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. कारण मला व्हॉईस द्यायला जमलं नाही. त्याच्यामुळे आहे ना, मी व्हिडिओला व्हॉईस देऊ शकले नाही आणि व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. तर आम्ही निघालो मुंबईवरून गावी आमच्या. तर जाताना आम्ही डिझेल वगैरे सगळं केलं. पेट्रोल पंपावरती थांबलेलो थोडा वेळ आणि मग एक नवीन जे मुंबईवरून आपल्या मुंबई-पुणे हायवेला आहे ना, मिसिंग लिंक झाले ना, त्याच्यावरून आम्ही गेलो. एवढं छान वाटलं ना तिथं भारी एवढं एवढं छान वाटत होतं तिथून जाते वेळेस वगैरे. हे बघा तुम्ही इथून जाते वेळेस किती छान वाटते व्हिडिओच्या माध्यमातून बघा. कारण आम्ही पण फर्स्ट टाईमच गेलो होतो. पण बाहेरच्या साईडला जे तिथं हे आहे ना, तिथं एवढं भारी वाटत होतं, की आपण असं भारताच्या बाहेरूनच चाललोय कुठेतरी. आपल्या देशातलं तरी वाटत नव्हतं. बाहेर देशातून चाललो काय की असं वाटत होतं. हे बघा तुम्ही मी समोर चित्र दाखवते ते आता. किती मस्त आहे ते. हे पहिल्या बोगदा संपल्यानंतर दुसऱ्या बोगद्याच्या नंतर आहे ते. एकदम भारी वाटत होतं पण. आणि सुट्ट्या लागल्यानंतर पोरं कसं तर ऐकत नाहीत. मम्मी, पप्पा चला गावाकडे वगैरे कारण गावाकडे मज्जा असते पोरांना पण माहिती आहे. त्याच्यामुळं आणि बरोबर आहे ना, सुट्टीत तरी जायला पाहिजे. हे आम्ही आमची फॅमिली छोटीशी. मी आणि माझी 2 मुलं आणि माझे हसबँड. आम्ही असे निघालो होतो. आता समोर बघा तुम्हाला ती दाखवते मी. मला ती दाखवण्यासाठी तर एवढी एक्साइटमेंट होती ना, हे बघा हे किती सुंदर वाटते. असं वाटते की बाबा हे बाहेर दिसतलंच आहे. तिथून जाते वेळेस एकदम असं भारी वाटत होतं, की आपल्या स्वागतासाठी कोणतरी थांबलंय समोर असं वाटत होतं. पण एकदम छान असं विसरू शकत नसल्यासारखं आहे तिथलं हे व्ह्यू असा. एकदम भारी आहे. तेव्हा मी टाकू शकले नाही व्हिडिओ कारण की टाईमच भेटला नव्हता मला. व्हॉईस द्यायला पण नाही आणि व्हिडिओ टाकायला पण टाईम भेटला नव्हता. तर आम्ही मग निघालो. निघाल्यानंतर एवढं फ्रेश वातावरण होतं ना, मस्त सकाळी-सकाळी निघालो होतो. कारण आम्हाला आहे ना, पुढं पण अजून फिरायचं होतं. तुम्हाला दाखवते मी पुढं चला. कारण ह्यावेळेस हसबंडनी खूपच मनावर घेतलं होतं. कारण मी ह्यांना सारखं बोलत होते, की "बाबा तुम्ही कुठं आम्हाला फिरायला नेतच नाही." पण त्यांना पण सुट्टी नव्हती आणि मुलांना पण शाळेला सुट्टी नव्हती. मी पण कामात त्याच्यामुळे आहे ना, टाईमच भेटायचा नाही. मग ह्यावेळेस त्यांनी मनावर घेतलं, की "बाबा चला गावाकडे जाते वेळेस तरी जे वाटेत लागते ना, ते तुम्हाला सगळं दाखवतो." पण टाईम कमी होता आणि आम्हाला लांबचा प्रवास असल्यामुळे मी पण त्यांना बोलली, की "आपण लवकर-लवकर जाऊया." आणि कारण संध्याकाळच्या आधी जायची होती. तरी पण आम्हाला लेट झाला होता घरी जायला. पण तुम्हाला सांगते मी दाखवते मी पुढे चला. कारण प्रवासामधला आहे ना आनंद एकदम भारी असतं. तर तिथे आम्हाला टोल लागला आणि टोलला वगैरे ना तिथं गजरे वगैरे विकायला आले होते. तर माझे हसबंड बघा तिथं गजरा घेतला माझ्या हसबंडनी मला दिला. एकदम भारी वाटलं मला माहिती तेव्हा. मी त्यांना थँक बोलली. मग आम्ही निघालो. आम्ही निघाल्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला आता पुणे सिटीमधलं दाखवलंय. कारण पुणे सिटी पोहोचलो. आम्ही बाहेरून गेलेलो त्याच्यामुळे आहे ना पुण्यामध्ये दाखवलं. मग आम्ही आता पोहोचलोत नारायणपूर, पुणे. तिथं बोलतात ना प्रति बालाजी मंदिर आहे. तिथं गेलो होतो. मी एवढ्या उल्हासाने गेली होती ना, की आता मस्त तिथं व्लॉग बनवीन, व्हिडिओ काढेन, फोटोज काढेन. पण तिथे गेल्यानंतर कळालं, की आतमध्ये मोबाईलच अलाउड नाहीत. मग मोबाईल अलाउड नाहीत म्हटल्यानंतर मग आम्ही बाहेर होतो तिथूनच घेतला आम्ही फोटोज वगैरे व्हिडिओ वगैरे तिथेच काढले. आणि मग नंतर दर्शन वगैरे घेतलं. एवढं छान आहे ना बघण्यासारखं तिथं सगळं. ही कमान आहे मंदिराची. मी बाहेर तिथे मोबाईल होती तिथपर्यंत अलाउड. मग आतमधलं वगैरे काही काढता जमलं नाही. मग तिथं आम्ही मस्त फोटो वगैरे काही घेतले आमचे. हे बघा माझी छोटीशी फॅमिली कशी आहे नक्की सांगा हां, फॅमिली माझी. आणि नंतर तिथून आम्ही मग लवकर-लवकर आवरलं आमचं तिथं कारण आम्हाला पुढे जायचं होतं. मग ह्यांना विचारलं मी मुलांना वगैरे विचारलं, "कसं वाटते तिथं आल्यानंतर?" तर एकदम भारी वाटते बोलले. मग आम्ही निघालो. आम्ही निघाल्यानंतर आहे ना, तिथून असं जाऊ वाटत नव्हतं कारण एवढं छान वातावरण होतं तिथलं. तरी पण काय करणार आपल्याला पुढे तर जायला लागेल ना, कारण सेपरेट टाईम काढून यावं लागते मग तसं म्हटल्यानंतर. मग आम्ही निघालो. निघाल्यानंतर तिथेच नारायणपूरमध्येच आहे ना दत्त मंदिर आहे, तिथे ह्यांनी घेऊन गेले. तिथे पण गेलो, तिथे पण मोबाईल अलाउड नव्हता. तरी मी चोरून-चोरून बाहेरून थोडासा व्हिडिओ घेतला. पण ते तिथले महाराज ओरडत होते, की "ताई मोबाईल नका वापरू, हे काय लिहिलेलं आहे?" मग तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं अंजीर घेतले फ्रेश असे. मग अंजीर घेतल्यानंतर खाल्ले आम्ही अंजीर आणि मग निघालो पुढे. आता पुढचं डेस्टिनेशन तुम्हाला दाखवते मी चला. खरं तर एका दिवसामध्ये एवढं फिरणं म्हणजे पॉसिबल नाही. पण तरी आम्ही ते केलं. मग तिथून आम्ही डायरेक्ट जायचं होतं आम्हाला जेजुरी. मग आम्ही जेजुरीमध्ये गेलो. आम्हाला एवढ्या भुका लागल्या होत्या ना तिथं. कारण सकाळी आम्ही लवकर निघालेलो ना, त्याच्यामुळे आहे ना लेट झाला तिथे जायला पण आम्हाला. मग जेजुरीमध्ये गेलो. गेल्यानंतर आधी नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर म्हटलं लवकर-लवकर आता जायचं. मुलं वगैरे भूकच होती. ते नाश्ता वगैरे केला आणि नंतर आम्ही निघालो वरती. एवढं एक्साइटमेंट होती ना वरती कारण मी फर्स्ट टाईम गेलेली. हे कुठंच गेले नव्हते मी कारण ह्यांच्या कामामुळं आणि मुलांच्या शाळेमुळं वगैरे मला कुठंच जायला जमत नव्हतं. मग तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर असं दुसऱ्यांचे फक्त फोटोज वगैरे बघितले होते मी, की जेजुरीला जाते वेळेस तिथं म्हणजे हळद वगैरे करते वेळेस, उधळते वेळेस भंडारा उधळते वेळेस लोकांचे व्हिडिओ पाहिलेले. पण स्वतःचं पण मला बनवायचं होतं. पण व्हिडिओ बनवायला मला काही तिथं टाईम भेटला नाही आणि वरती पण मोबाईल पकडायला तिथं मला हे होत नव्हतं, पॉसिबल होत नव्हतं. मग ह्यांनी जेवढं झालं तेवढं आहे ना तिथले फोटोज आणि व्हिडिओज आम्ही घेतले.
घेतल्यानंतर पण एकदम भारी वाटत होतं तिथलं वातावरण बघून. गर्दी पण होती, भरपूर गर्दी होती. हे बघा आम्ही कसं सेल्फीमध्येच व्हिडिओ वगैरे घेतले. ऊन खूप होतं. ऊन खूप असल्यामुळे आहे ना, आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही आणि हे असे फोटो वगैरे काही घेतला. फोटो घेतल्यानंतर कसं आठवणी राहतात ना आपल्या. सारखं-सारखं जाणं होत नाही आपल्याला. हां, मनातून आपण जर एकदा विषय काढला ना जायचंय, तर हां, तेव्हा होते मग फिक्स ते जायचं. पण ह्यावेळेस त्यांनी ठरवलंच होतं, की बाबा माझ्या बायको लेकरांना मी दाखवणार. कारण आणि दाखवायलाच पाहिजे. तुम्ही पण नक्की दाखवा. कारण घरात बसून-बसून त्यांना पण कंटाळा येतो ना. वर्षभर तेच आहे. कधीतरी वर्षातून एक वेळेस तरी ट्रिप काढली पाहिजे. हे जेजुरी सिटी आहे. वरून मी शूटिंग घेतलेली होती त्याची. आणि मग नंतर आम्ही निघालो. तिथलं दर्शन वगैरे मस्त झालं एकदम असं. तिथून निघालो. निघाल्यानंतर आता नेक्स्ट डेस्टिनेशन होतं आमचं शिखर शिंगणापूर. शिखर शिंगणापूरला गेलो. हे बघा लांबूनच मी तिथलं शूट घेतलेलं आहे आणि इथे मोबाईल वगैरे होते अलाउड. मग तिथलं कळसाचं वगैरे वरचं ह्याचं घेतला मी व्हिडिओ. मग तिथे पण आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे काही काढले असे. मस्त अशी आठवणी राहतात ओ. तुम्ही पण जात जा. मग लवकर-लवकर आवरलं तिथून पण. कारण तुम्हाला माहितीच आहे आम्हाला पुढे जायचं होतं. मग तिथून निघालो आम्ही डायरेक्ट बघा तुम्हाला दाखवते आता. पंढरपूर. पंढरपूर म्हणजे तर तुम्हाला माहितीच आहे. तिथलं तर मी इच्छा होती. जेजुरीचं आमचं काही फिक्स नव्हतं, पण अचानक ठरलं. पण पंढरपूरचं कसं फिक्स होतं आणि कारण मी कधीच नव्हती गेली. तिथलं बघून वातावरण आहे ना एकदम भारी वाटलं. हे बघा किती मस्त त्यांनी आहे ना पुतळे वगैरे तिथे लावलेत माणसांचे. असं वाटते की माणसंच थांबलेले आहेत. मग तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर गर्दी वगैरे काही जास्त नव्हती तिथे तेवढी. पंढरपूरमध्ये आम्हाला जास्त वेळ नाही लागला. पण तरी लवकर-लवकर झालं. तिथं पण आम्ही फोटो व्हिडिओ घेतले आणि ते मोबाईल जमा करून घेतलेले आमचे. मग काय बाहेरूनच आम्ही तिथं फोटो वगैरे घेतलेले. तर हे बघा बाहेरचं वातावरण किती छान होतं. एकदम मस्त वाटत होतं. तिथून जाऊ वाटत नव्हतं. पण काय करणार आपल्याला जायचं होतं ना. मग निघालो आम्ही. हे बघा हे पंढरपूरमधली नदी ज्याच्या पुलावरून आम्ही चाललो होतो. कोणती नदी आहे सांगा बरं? ही प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे आणि असेलच असं मला वाटते. मग आम्ही निघालो माझ्या माहेरी कारण यावेळेस मला फर्स्ट टाईम माझ्या मम्मीकडे जायचं होतं. मी दरवर्षी कसं करते सासरी जाते, मग सासरवरून मम्मीकडे जाते. पण ह्यावेळेस मला काय माहिती पण मला मम्मीकडे जायचं होतं. मग आम्हाला जवळपास 10 वाजले तिथे जायला. रात्रीचे 10 वाजले. मग जाईपर्यंत आहे ना माझे पप्पा तिथं रोडवरती थांबले होते, की बाबा माझी मुलगी येते. आणि खरं सांगू का जेवढी आपल्या बापाला काळजी असते ना, तेवढी कुणालाच नसते खरं सांगायचं म्हटलं तर. पण भारी वाटत होतं मला एकदम असं एकदम हलकं वाटत होतं. मग आम्ही आलो. आल्यानंतर आहे ना पप्पा वगैरे समोर येऊन थांबले होते. हे बघू शकता तुम्ही इथं. मग घरी आम्ही पोहोचलो. पोहोचल्यानंतर काय मग आपलं तेच गप्पा गोष्टी, खाणं-पिणं, आराम हेच झालं. तर चला बाय-बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करा.